नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। नवीन पाटा वरवंटा घेतला असेल किंवा मग टाकी लावून आणला असेल तर तो कशा पद्धतीने तयार करावा तेही फक्त 3 स्टेपमध्ये हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्ही बघू शकता मी नवीन पाटा वरवंटा खरेदी केलेला आहे। आता हा पाटा वरवंटा वापरण्या अगोदर आपल्याला याला काहीतरी प्रोसेस करायची असते। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, जेव्हाही नवीन पाटा वरवंटा आणतो किंवा टाकी धुवून आणतो तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा किंवा एखादी सॉफ्ट घासणी असते बघा ती घ्यायची आणि त्याने ना घासून घ्यायचं। जेणेकरून काय होतं, जर थोडी मोडी काही दगड वगैरे असतील, फार अगदी खर निघत असेल तर ती बऱ्यापैकी निघून जाते। स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये आपल्याला जास्त जे आपण प्रोसेस करणार आहोत ती जास्त करायची गरज पडत नाही। त्यानंतर तो सुकल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे बटाटा। बटाटा अर्धा कापून मी घेतलेला आहे आणि तो पूर्ण पाट्या वरवंट्याच्या कानाकोपऱ्यात जो आहे तो लावायचा आहे। लक्षात घ्या, फक्त आपण जिथे वाटतो ना तेच नाही नसलं पाहिजे, जो वरवंटा असतो, जो पाटा असतो तो सगळीकडनं आपल्याला अशा पद्धतीने बटाटा जो आहे तो घासून घ्यायचा आहे। ही प्रोसेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितरित्या घासून घेते आहे। तसं मला एक कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा पाटा वरवंटा कसा वाटला, हा कुठून घेतला, कसा खरेदी केला, हे मी तुम्हाला कमेंट मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलंच आहे। तुम्ही डायरेक्टली तिथून सुद्धा खरेदी करू शकता। याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी नक्की देणार आहे। तर तुम्ही बघू शकता बटाटा मी सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये व्यवस्थितरित्या घासून घेते आहे आणि अशा पद्धतीने इथून जे आहे जो मसाला वाटला तो काढण्याची जागा आहे ही सुद्धा मी व्यवस्थितरित्या घासून घेते आहे। आता आपला पाटा हा बटाट्याने आपण व्यवस्थित घासून घेतलेला आहे। आता वरवंटा सुद्धा आपल्याला घासून घ्यायचा। वरवंटाची फक्त एकच बाजू नाही घासायची, तर प्रत्येक त्याचा रोलला तुम्हाला अशा पद्धतीने बटाटा घासून घ्यायचा आहे। जेव्हाही तुम्ही ही प्रोसेस करत आहात तेव्हा एका गोष्टीची नक्की काळजी घ्या की हे करत असताना आपला जो काही पाटा वरवंटा आहे तो ड्राय असायला हवा। त्यानंतर स्वच्छ असा आपल्याला हात धुवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला पूर्ण बटाटा लागला तरी चालेल, पण ही प्रोसेस तुम्हाला नक्की करायची आहे। आता हा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघणार भरपूरसा काळपटपणा जो आहे तो यावरनं निघणार आहे, पण इथवरच थांबायचं नाहीये। आपल्याला आता दुसरी स्टेप करायची जी खूप इम्पॉर्टंट आहे। आता मी इकडे घेतलेले आहे तांदूळ, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि तांदूळ हे दळायचे आहेत। आपल्याला असं काहीच नाही की तांदूळ भिजत वगैरे ठेवायचे नाही, डायरेक्टली दळून घ्यायचे आहे। पाणी वगैरे टाकू नका, जेवढं जमेल तेवढं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण्यासाठी तुम्ही शाळू असेल किंवा बाजरी असेल याचा सुद्धा वापर करू शकता आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आणि जो आपला वरवंटा आहे ना तो असा गोल करत करत आपल्याला वाटून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या पूर्ण साईडला जे आहे हे तांदूळ व्यवस्थितरित्या लागली जाईल, याची पेस्ट व्यवस्थितरित्या लागली जाईल। जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पेस्ट पूर्ण काळपट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही अशा पद्धतीने नंतर पाटा वरवंट्याला चोळून घ्यायची आहे वरवंट्याच्या कानाकोपऱ्यामध्ये। तर तुम्ही जर बघितलं तर याचे जे काही एजेस आहेत ते एकदम पॉलिश केलेले आहेत, मार्बलचा दगड आहे तो, त्यामुळे तिथे मला जास्त काम करायची गरज पडली नाही। जो मेन आहे तिथेच जास्त काम करायची गरज पडली किंवा तो तयार करायचा आहे, त्यामुळे हा एक ऍडव्हान्टेज आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तांदळाची पूर्ण पेस्ट याला लागलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायचा। जर ही तांदळाची पेस्ट तुम्ही वाटली आणि तुम्हाला तरी वाटलं की फार खरखरीत आहे तर धुवून घ्यायचा आणि पुन्हा तांदूळ घ्यायचे आणि पुन्हा ही सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे। असं तुम्हाला दोनदा करायचं आहे जर फारच खरखरीत असेल जर, आणि जर तुम्ही टाकी देऊन आणला असेल तर एक वेळेस केलं तरी चालेल, व्यवस्थितरित्या होऊन जातं, पण ते व्यवस्थित मेजरमेंट घेऊन बघायचं आहे तुम्हाला। आता स्वच्छ धुवून घेतला आहे। आता काय करायचं, मेथीच्या ज्या काड्या असतात ना त्या घेऊ शकता किंवा कोथिंबीरच्या काड्या किंवा थोडीशी कोथिंबीर घेऊन तुम्हाला यावरती वाटून घ्यायची आहे। यामुळे जे आहे ही प्रोसेस करणं खूप गरजेची आहे। यामुळे जर काही त्यावरती जंतू वगैरे असतील तर ते निघण्यास मदत होते, त्यामुळे तुम्हाला ही सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे ती आवर्जून करायची आहे। ऍडिशनल काय करू शकता तर खोबरं जे आहे ते गरम करून घ्यायचंय, जाळून घ्यायचं आहे गॅसवरती आणि नंतर ते यावरती वाटायचं, ते सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर तेल आणि हळदीचा मी लेप घेतलेला आहे आणि तो आता ह्या पाट्या वरवंट्याला आपल्याला लावायचा आहे। हे जेव्हाही आपण करतो तर हे आपल्याला साधारणतः 1 ते 2 दिवस असंच ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता। हे करणं खूप अनिवार्य आहे, या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्यावी। प्रत्येक कानाकोपऱ्यात हे हळद आणि तेलाचा लेप लागला पाहिजे अशा पद्धतीने।
आणि हे केल्यानंतर समजा तुम्ही 1 ते 2 दिवस ठेवलं, त्यानंतर तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि नंतर मसाला वाटू शकता. पण तरीही वाटण्या अगोदर काय करायचं, की तांदूळच वाटून बघायचे आणि बघायचं, की तांदूळ हे फार काळपट तर होत नाही ना, व्यवस्थित आहे ना आणि देन मसाला वाटायला सुरुवात करायची आहे. तुम्ही अशा पद्धतीने करा, पाटा वरवंटा अगदी रेडी होऊन जातो. अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे. हा पूर्ण आता मी 1 ते 2 दिवस असाच ठेवणार आहे आणि नंतर हा एकदा स्वच्छ धुवून रेडी झालेला आहे मसाला वाटण्याकरिता. पहिल्या काळात वरवंट्यावरच मसाला वाटला जायचा. अगदी तिखट ठेचा असला तरी सुद्धा. पण आता आपण मिक्सर वापरतो कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे म्हणून. पण आजकाल हा जो पाटा वरवंटा आहे, हा सुद्धा सगळ्यांच्या घरी यायला लागलेला आहे. तर हा पाटा वरवंटा मी कुठून घेतला आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा पाटा वरवंटा मी विलेज डेकोर यांच्याकडनं मागवलेला आहे. सुपर पॅकेजिंग सोबत येतो. तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या त्यांनी अगदी थर्मोकॉलच्या याच्यामध्ये पॅकेजिंग असतं. तुम्ही जर प्राजक्ता 07 हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 7% ऑफ सुद्धा मिळतं. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला किंवा कम्युनिटी पोस्टला सुद्धा मिळेल. तुम्ही तिकडनं सुद्धा डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करून ऑर्डर देऊ शकता. त्यांच्या साईटवरून जर तुम्ही ऑर्डर केलं तरच तो कुपन कोड तुम्हाला जो आहे व्हॅलिड ठरणार आहे. अशा पद्धतीने सेपरेट बॉक्समध्ये वरवंटा येतो. तुम्ही डिझाइन बघू शकता त्याचे दोन्ही साईडने आपण जिथे हात ठेवतो ते अगदी पॉलिश केलेलं आहे. त्यामुळे आत्ताच ऑर्डर करा.